मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए कडून विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला क्लीन चिट मिळणार, सूत्रांची माहिती। दुष्काळावरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला पुन्हा फटकारलं। दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। छगन भुजबळांचा जामीन अर्ज ईडी कोर्टाने फेटाळला। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी केला होता अर्ज। दुष्काळाचा सामना करत असलेल्या राज्यातल्या जनतेसाठी खुशखबर। महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 27% जादा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या 3 ते 4 दिवसातच मान्सून अंदमानला धडकणार। पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज। जलयुक्त शिवाराचं फळ। परभणी सावरगावमध्ये जलयुक्त शिवाराच्या नाल्यात साठलं वळवाच्या पावसाचं पाणी। काँग्रेसच्या नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाले। काँग्रेसचे सगळे नेते अशिक्षित, कॉलेज पासही नाही। सुब्रमण्यम स्वामींची मुक्ताफळं। इराकमध्ये बगदादच्या बाजारपेठेत कार बॉम्ब स्फोटात 64 ठार आणि 87 जखमी। विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर येत असताना शाळेजवळ घडवला बॉम्बस्फोट। आणि जगातलं सर्वात मोठं विमान हैदराबादमध्ये उतरलं। ऑटोनॉट 225 विमानाची मालवाहू क्षमता 640 टन इतकी।